भारतात पहिल्यांदाच पुस्तकांचं गाव हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आकारास आला आहे. साहित्याची, वाचन संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात उभारलेलं पुस्तकांचं गाव म्हणजे वाचनप्रेमींसाठी जणू पर्वणीच. निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आवडत्या लेखकाच्या पुस्तकाचं रसग्रहण करणं यासारखा आनंद विरळाच. ही सुरुवात आहे नवसंकल्पनेची, ही सुरुवात आहे नवउन्मेषाची. पुस्तकांचं गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली ती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे यांनी. इंग्लंडमधील हे ऑन वे च्या धर्तीवर पुस्तकांचं गाव या प्रकल्पाची संकल्पना आधारित आहे. आपल्याकडेही वाचनप्रेमींसाठी अशा प्रकारची व्यवस्था असावी या विचारातून हा प्रकल्प पूर्णत्वास आला. महाबळेश्वर जवळील भिलार या गावाची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. त्यामागेही काही कारणं आहेत. एकतर विविध ठिकाणांहून अधिकाधिक वाचकांना पुस्तकांच्या गावात सहज पोचता यावं, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. तसेच निसर्गरम्य वातावरणात वाचनाचा आनंद घेता यावा, हा यामागील प्रयत्न आहे. भिलारच्या ग्रामस्थांनी एकमताने या उपक्रमाला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या राहत्या घरांचा काही भागही यासाठी उपलब्ध करून दिला. मराठी भाषेचं शब्दभांडार अथांग आहे. मराठी साहित्य संपदा लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोचावी यासाठी विशेष समिती नेमण्यात आली. साहित्यप्रेमी, प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल आणि अन्य काही महत्त्वाच्या व्यक्तींचा या समितीत समावेश केला गेला. पुस्तकांच्या या पहिल्या गावात कोणते साहित्य प्रकार असावेत यावर सखोल अभ्यास झाला. बदलापूरमधील ग्रंथसखा संस्थेचे सर्वेसर्वा माननीय श्री श्याम जोशी यांनी या कामी विशेष योगदान दिले. पुस्तकांचं गाव या उपक्रमासाठी भिलार येथील 25 जागांची निवड करण्यात आली. त्या प्रत्येक जागेसाठी ठराविक संकल्पना ठरवण्यात आली. त्यानुसार पुस्तकांची विभागणी आणि वाटप झालं. चरित्र, कादंबरी, कथा, कविता, बालसाहित्य, विज्ञान, क्रीडा अशा विविध साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक संकल्पनेशी सुसंगत अशी अनुरूप चित्रे, कलाकृती यांनी ही घरं आणि जागा सजवण्यात आल्या आहेत. ठाण्यातील स्वत्व या संस्थेचे स्वयंसेवक आणि काही कलाकार अशा 100 जणांनी मिळून अवघ्या 3 दिवसात 66,000 चौरस फूट भिंतींवर विविध साहित्य प्रकारांना सुसंगत अशी चित्रे आणि कलाकृती रेखाटल्या. हा एक वेगळाच विक्रम आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं, स्ट्रॉबेरीसाठी नावाजलेलं भिलार आता साहित्याचं नवं वारं वाहण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने उभारलेल्या या पुस्तकांच्या गावात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. कलेच्या सागरात पुस्तकांची ही अनोखी नाव. नक्की भेटायला या. वाट पाहतंय तुमची भिलार गाव. तुमचं पुस्तकांचं गाव, तुमचं पुस्तकांचं गाव.